मित्रांनो, आपण यूट्यूब पेजवरती पोल टाकलेला की तुम्हाला व्लॉग कुठल्या टाईपमध्ये हवे आहेत, तर सर्वांनी वोट केला होता की प्रत्येक ठिकाणचे सेपरेट व्लॉग टाक. तर मित्रांनो, बघता बघता आम्ही परशुराम मंदिराकडे आलो सुद्धा आणि येता येता तुम्ही छान असा रोड आणि पूर्ण व्ह्यू नक्कीच एन्जॉय केला असेल आपल्या कॅमेरा थ्रू. तर आता जाऊया मंदिरामध्ये. हां, स्वप्नाली फर्स्ट टाईम. स्वप्नाली काय, मी पण आलो होतो पण मी विसरलो वाटतं, पण आलो होतो आधी. तर स्वप्नाली फर्स्ट टाईम एवढ्या मोठ्या टनलमध्ये आले. असं सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं श्री परशुराम मंदिर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळ स्थापित आहे. जवळजवळ 50+ पायऱ्या आपल्याला खाली उतरून जावं लागतं. जसं जसं आपण पायऱ्या उतरतो तसं जसं निसर्ग जवळ येतो, आवाज शांत होतो आणि मन एकदम एकाग्र होऊन जातो. श्री विष्णूंच्या दशावतारपैकी 6वा अवतार भगवान श्री परशुराम आजही या ठिकाणी वास करतात असं म्हटलं जातं. खाली पोहोचल्यानंतर मंदिराचा परिसर व त्याचा आध्यात्मिक स्पर्श खरंच खूप अविस्मरणीय आहे. वरून जेव्हा आपण खाली उतरतो ना, तेव्हा वाटत नाही की एवढा सुंदर मंदिर असं खाली असेल. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर मंदिर आहे. मित्रांनो, मन एकदम प्रसन्न होऊन गेला हा मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघून. गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आणि मित्रांनो, मंदिरात जाताना तुम्ही ही चुकी करू नका जी जगदीश यागानी केली आहे. घाल चल बघ, बोलत ना पिंकीताई, नको घालू मग आता. तर मंदिरात येत असाल हाफ पॅन्ट नका घालू आणि ड्रेस वगैरे प्रॉपर घालून या. असं काय आलं तर तुम्हाला एंट्री भेटणार नाही. तर मित्रांनो, किती सुंदर मंदिर आहे आणि सगळीकडे एकदम शांतता आहे आणि आजूबाजूला सगळी हिरवळ 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 आणि तुम्हाला आवाज येत असेल पक्ष्यांचे, चिमण्यांचे, पूर्ण असे ओरडत आहेत ते. परिसर एकदम खूप छान आहे आणि मेन गोष्ट म्हणजे पूर्ण स्वच्छ ठेवलेला आहे सगळा. अजिबात तुम्हाला छोटीशी घाण पण बघायला भेटणार नाही. जर कधी तुम्ही कोकणात आलात तर सुरुवातीलाच परशुराम मंदिरला नक्की भेट द्या. श्रद्धा, निसर्ग, शांतता आणि इतिहासाचं हे अद्भुत स्थान मनात घर करून राहतो. दमली बाबा, दमली चढून सोडून. फोटो काढून दम. हो, फोटो काढून दमली, चढून नाही दमली. खूप फोटो काढले, खूप मेमरीज कलेक्ट केल्या. मला फोटो काढायला का कंटाळा. आम्हाला बाबा, ठीक आहे, आम्हाला बाबा आवडतात फोटो काढायला. आणि आता चालू आहे दुसरीकडे. आता पुढील येणाऱ्या व्लॉगमध्ये आपण जाणार आहोत शिवसृष्टीला. त्यानंतर आपण जाणार आहोत संगमेश्वरला, जिथे संभाजी महाराज शेवटच्या क्षणी होते ती जागा बघणार आहोत. आणि त्यानंतर गणपतीपुळे.